श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवीत, तैसे हे श्री स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करोनी मजवरी बडोद्यासी चालावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हासोनी, मल्हार रावाची या मनी आम्हा विषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरांत आम्हा जाणे नवे उचित, अक्कलकोट नगरांत आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला तेन जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी, तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बसविले, गुरुचरित्र आरंभिले, भावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यांत कधी न गेले समर्थ, तात्या झाले व्यग्र चित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी, आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजन न्यावे पळवूनीच यतीसी. असो कोण एक दिवशी साधोनी योग्य समयासी, मेण्यांत घालोनी स्वामींसी तात्या साहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला, अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेण्यांतून उतरले मागोती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय कुंतला. मग पुढे राजवाड्यांत जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशा ते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी, समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. परी मल्हार रावण नृपती प्रयत्न आरंभित पुरती, सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव, नृप कार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण तटी स्वामीं पुढे ठेवित. ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला, यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी, ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला म्हणी, पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी. साहेबा विषप्रयोग केला मल्हार राव वारी आळा आला, त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली, अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोऽध्याय गूढः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोऽध्याय समाप्तः. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर राधा शाईन 111 या चॅनेलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.